हॅलो नमस्ते, माया हियर. कसे आहात? स्वस्त ना? येस. सो आमची आरोग्याची पाठशाळा आहे आणि रोज नवीन टॉपिकवर आम्ही चर्चा करत असतो. आणि आज सकाळी आमच्या फिल्म सेंटरवर प्राईम टाइम झाला, त्यामध्ये आज आम्ही टॉपिक घेतला होता की लाईफस्टाईल रिलेटेड होणारे आजार. लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली, जे आपण दिवसभरामध्ये काम करतो, जे दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये विचार येतात, त्याला आपण दैनंदिनी किंवा जीवनशैली म्हणू शकतो. जीवनशैली बिघडल्यामुळे खूप जास्त त्रास होतात आणि हे आपल्याला कळत सुद्धा नाही की माझं काहीतरी चुकतंय. सो दैनंदिनी म्हणजे काय, तर दोन प्रकारची जीवनशैली असते. त्यामध्ये एक आवड असते आणि एक पद्धत असते. पद्धत म्हणजे जे पूर्वजापासून किंवा परंपरेनुसार आपण ज्या गोष्टी करतो त्याला आपण पद्धत म्हणतो, की त्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो. आणि दुसरी असते आवड. काही गोष्टी ना परंपरेमध्ये नाही आहेत पण आपल्याला आवडतात म्हणून आपण खात राहतो. तर या दोन गोष्टींच आपल्याला थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. आपली जीवनशैली ही आपल्या आवडीनुसार नसून आपल्या गरजेनुसार ही असली पाहिजे. आपल्या बॉडीची जी नीड आहे त्या पद्धतीने जर आपण आपली जीवनशैली इम्प्रूव्ह करत राहिलो तर आपल्याला खूप सारे त्रास कमी होणार आहेत. आपण लाईफस्टाईल रिलेटेड जे काही त्रास आहेत त्यामध्ये मोस्टली आहे की ओबेसिटी वाढते. त्यानंतर शुगर होण्याचे जास्त चान्सेस आहेत. रक्तामधली शुगर अनियंत्रित होते आणि त्रास होतो. त्यासोबतच आहे ब्लड प्रेशर म्हणजेच बीपी, हा त्रास आपल्याला उद्भवू शकतो. त्यासोबतच पीसीओएस किंवा पीसीओडी हा सुद्धा जो त्रास आहे तो आपल्याला जीवनशैली निगडीतच आहे. आणि यासारखे अनेक हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये इम्बॅलन्स होत असतात आणि आपल्याला त्रास होत राहतो. तो आपल्याला पण काही याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता आणि अशाच नवनवीन टॉपिकसाठी भेटत राहू. थँक्यू.